हॅलो स्टुडंट्स, आज आपण ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल हा जो पॉईंट आहे हा पॉईंट या ठिकाणी शिकणार आहोत. त्यामध्ये पहा, मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. ओके, इथे काय कन्सिडर केलं की एक न्यूक्लियस ॲटम आपण या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. ओके, की त्याच्या भोवती काय आहे, तुमचा इलेक्ट्रॉन्स काय करतो, त्या ठिकाणी रिव्हॉल्व करत आहे. तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. पहा, consider an atom electron moving with constant speed in a circular orbit of a radius about the nucleus. ओके, हा तुमचा न्यूक्लियस आहे. ओके, त्याभोवती काय एक इलेक्ट्रॉन जो आहे तो एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय करतोय, रिव्हॉल्व होत आहे. ओके, एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तो काय करतोय, त्या ठिकाणी रिव्हॉल्विंग होत आहे. ओके, तर तो रिव्हॉल्व होत असताना त्याचं जे स्पीड आहे ते कसं आहे, कॉन्स्टंट आहे. त्याचं स्पीड कसं आहे, कॉन्स्टंट आहे. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल व्ही. स्पीड आपण कशाने दाखवतो, कॅपिटल व्हीने. ओके, लक्षात आलं. काय केलं की या ठिकाणी सुरुवातीला पहा, एक न्यूक्लियस आहे, त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन जो आहे तो एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट, इफ द इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 2πr at a time period t, then its orbital speed is v is equal to 2πr upon t. ओके, तर तो जो इलेक्ट्रॉन आहे एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे. ओके, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तो रिव्हॉल्व करते म्हटल्यानंतर एक पूर्ण सर्क्युलर ऑर्बिट त्याने पूर्ण केल्यानंतर काय होतं आहे, ओके, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तो रिव्हॉल्व करतो म्हटल्यानंतर टाईम पिरियड असणार आहे. ओके, पिरियड काय असेल, पिरियड काय असतो, t इज इक्वल टू 2πr अपॉन v. ओके, 2πr काय आहे, ओके, सरकम्फरन्स ऑफ सर्कल. ओके, हे पूर्ण सर्कल त्या ठिकाणी कंप्लीट होतं आहे. बरोबर, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो म्हणलं सर्कल कंप्लीट होतं आहे. ते सर्कल कंप्लीट होतं म्हणजे सरकम्फरन्स ऑफ सर्कल काय असतं आहे, 2πr. ओके, आणि तो पूर्ण सर्कल कसा कंप्लीट करतो आहे, का कॉन्स्टंट स्पीडने. ते काय आहे, तुमचं व्ही आहे. मग पिरियड काय असेल, व्ही इज इक्वल टू 2πr अपॉन टी इज इक्वल टू 2πr अपॉन व्ही. ओके, लक्षात आले. सो पुढे पहा, तर त्यामधून फ्लो होणारा जो करंट आहे तो काय आहे, कॅपिटल आय आहे. तो काय असतो, फॉर्म्युला काय आहे, करंट इज इक्वल टू आय. ओके, करंट आय इज इक्वल टू ई अपॉन टी. काय असतो तो, ऑर्बिटिंग इलेक्ट्रॉन ऑफ अ चार्ज डिवाइड बाय पिरियड. ओके, सो पिरियड या ठिकाणी काय, पिरियड काय आहे, टी इज इक्वल टू 2πr अपॉन व्ही. ओके, फी काय असेल, आर ओमेगा. हे इक्वेशन तुम्ही पाहिलेलं आहे, फी आर ओमेगा. मग या ठिकाणी काय केलेलं आहे, टीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, 2π आर अपॉन फी आहे. ओके, सो आर अपॉन व्ही म्हणजे ओमेगाची जी व्हॅल्यू आहे ती आपण यामध्ये टाकली. मग ओमेगा इथे 2π अपॉन ओमेगा येईल. ओके, आर अपॉन व्ही, फी बाय आर आहे म्हणजे आर अपॉन व्ही म्हणजे ओमेगा कुठे येईल, इथे डिवाइडला जाईल. ओके, म्हणून इथे काय आलेलं आहे, 2π अपॉन व्ही. आता या ठिकाणी पिरियड आलेला आहे. तो पिरियड काय केला की तर पिरियडची जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट केली. तर काय येईल, आय इज इक्वल टू ई, हा ओमेगा काय होईल, टी. ओके, इथे 2π आपण ओमेगा येईल, हा ओमेगा वरती जाईल. मग इथे काय येईल, ई ओमेगा अपॉन 2π. ओके, लक्षात आले. त्यानंतर पहा, किंवा जर ही टर्म आपण याच्यामध्ये टाकली तर काय येईल, ई व्ही अपॉन 2πr. ओके, लक्षात आलं. हे कुठून आलं, ही जर टर्म आहे अशीच आपण यामध्ये पुट केली तर हे इक्वेशन येईल. आणि व्हीची व्हॅल्यू आर ओमेगा जर पुट करून आपण ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाकली तर आपल्याला ई व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळणार आहे. तर त्यानंतर पहा, द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असोसिएटेड विथ ऑर्बिटल करंट लूप. ओके, मग ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काय असेल, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचं इक्वेशन आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. काय असतं ते, इट इज द प्रॉडक्ट ऑफ करंट अँड एरिया. ओके, करंट आणि एरियाचं काय असतं, तो प्रॉडक्ट असतो मॅग्नेटिक ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. ओके, मग आता ही करंटची जी व्हॅल्यू आलेली आहे ती आपण यामध्ये पुट केली. काय, ई व्ही अपॉन 2πr इंटू एरिया काय असेल, πr स्क्वेअर. सर्कलचा एरिया काय असतो, πr स्क्वेअर. लक्षात आलं आहे. हे पहा, हाफ आपण बाजूला घेतलं, इथे काय पाय पाय गेट कॅन्सल होईल, एक आर या ठिकाणी कॅन्सल होणार, इथे काय येईल, ई व्ही आर. त्यानंतर पहा,
EVR हे जे इक्वेशन आलेलं आहे, ह्या इक्वेशनला आपण काय केलं, मल्टिप्लाय अँड डिव्हाइड कशाने केलं, एमने आपण या ठिकाणी काय केलं, त्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड त्या ठिकाणी केलं. हे पहा, मग काय येईल आपलं इक्वेशन, एम ऑर्बिटल मीन्स ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू काय येईल, ओके, E अपॉन 2 मास ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू M मास ऑफ इलेक्ट्रॉन VR. ओके, एमने काय केलेलं आहे, आपण मल्टिप्लाइड आणि डिवाइड त्या ठिकाणी केलेला आहे. ओके, लक्षात आलं आहे. सो एम ऑर्बिटल इज इक्वल टू E अपॉन 2ME. ओके, आणि MVR हे काय असतं, इट इज दी ऑर्बिटल अँग्युलर मुवमेंट. ओके, इट्स ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, L इज इक्वल टू मास ऑफ इलेक्ट्रॉन V इंटू R. हे काय असतं, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. ते कशाने डिनोट करतात, कॅपिटल Lने. आपण हे इक्वेशन ऑलरेडी 11वीमध्ये असताना पाहिलेलं आहे. ओके, आलं लक्षात इथपर्यंत. ओके, आता पुढे पहा, वेक्टरमध्ये जर आपण हे राईट करायचं म्हटलं तर वेक्टरमध्ये कसं लिहिणार की मॅग्नेटिक ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट जी आहे वेक्टरमध्ये पहा इज इक्वल टू, फक्त इथे काय होईल, साईन चेंज होईल. ओके, मायनस ऑफ E अपॉन ट्वाइस ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. ओके, सो E अपॉन 2 इंटू मास ऑफ इलेक्ट्रॉन हे काय आहे तुमचं, गायरोमॅग्नेटिक रेशिओ. ह्यालाच काय म्हणतात, गायरोमॅग्नेटिक रेशिओ. ओके, तुम्हाला एक्झाममध्ये हे जे इक्वेशन आहे हे प्रूव्ह करण्यासाठी येतं. ओके, सो त्यासाठी हे डेरिव्हेशन तुम्हाला येणं फार महत्त्वाचं आहे. ओके सर, हे 3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, गायरोमॅग्नेटिक रेशिओ. ओके, लक्षात ठेवा, E अपॉन ट्वाइस ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, त्यानंतर पहा, फॉर अन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट द अँग्युलर मोमेंटम is integral multiple of h upon 2 pi. ओके, आता इथे पहा, अँग्युलर मोमेंटम काय आहे, L इज इक्वल टू MVR. ओके, ते काय असेल, इट इक्वल टू अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय. ते काय आहे, ओके, NH अपॉन 2 पाय. लक्षात आलं. सो पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2. आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केली. ओके, इक्वेशन 2 काय आलेलं आहे आपलं, हे पहा, इक्वेशन नंबर 2 इथे वरती पहा, हे इक्वेशन नंबर 2 आलेलं आहे. ओके, यामध्ये आपण या अँग्युलर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमची जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी पुट केली. ओके, पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू ENH अपॉन 4 pi ME. सो दीज आर द इक्वेशन नंबर 3. लक्षात आलं आहे. ओके, फॉर फर्स्ट ऑर्बिट. ओके, आता जर पहिल्या ऑर्बिटसाठी आपण या ठिकाणी कन्सिडर केलं तर N इज इक्वल टू 1 आहे. मग इथे काय येईल, मॅग्नेटिक ऑर्बिटल मुवमेंट काय येईल की मॅग्नेटिक ऑर्बिटल मुवमेंट इज इक्वल टू N काय आहे, 1 आहे म्हटल्यानंतर इथे काय येईल, EH अपॉन 4 pi ME. Okay, so the quantity of EH upon 4 pi ME is called Bohr magnetron. ओके, हे जे इक्वेशन आहे हे तुम्ही 11वीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. आता मला वाटतं फर्स्ट पार्टमध्ये सुद्धा इक्वेशन तुम्ही पाहिलेलं असेल, बोर मॅग्नेट्रॉन. ओके, सो ही जी क्वांटिटी आहे ह्यालाच काय म्हणतात, बोर मॅग्नेट्रॉन. लक्षात ठेवा, तुम्हाला डेफिनेशन 1 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतो, व्हॉट इज बोर मॅग्नेट्रॉन. द क्वांटिटी ऑफ EH upon 4 pi ME is called the Bohr magnetron. The value of Bohr magnetron is 9.274 into 10 raised to minus 24. Okay, ampere per meter square. The magnetic moment of an atom is started in terms of Bohr magnetron. The atom with odd number of electrons in their outermost orbit will possess non-zero resultant magnetic moment. Okay, so the inner orbit are completely filled and hence do not contribute the total magnetic moment of atom.
सो इस डेरिवेशन इट्स व्हेरी इझी. लक्षात आलं. इथे काय केलं आहे सुरुवातीला पहा. ओके, पुन्हा एकदा रिपीट करतो. या ठिकाणी काय केलेलं आहे की एक न्यूक्लियस या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे की त्याभोवती एक इलेक्ट्रॉन जो आहे तो रिव्हॉल्व करतो आहे एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. ओके, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करते. त्यामध्ये फ्लो होणारा जो करंट आहे तो काय आय आहे. तो काय असतो आय इज इक्वल टू E/T. सो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तो रिव्हॉल्व करते म्हटल्यानंतर तिथे पिरियड आला. ओके, पिरियड आला म्हणजे पिरियड काय असतो. ओके, T इज इक्वल टू 2πr/φ म्हणजे सर्कम्फरन्स अपॉन वेलोसिटी. तो जो इलेक्ट्रॉन आहे तो एका कॉन्स्टंट वेलोसिटीने तो काय करतो रिव्हॉल्व करतो एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. मग पिरियड काय येईल. पिरियड इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अपॉन वेलोसिटी असते. ओके, त्यानुसार ती जी व्हॅल्यू आहे पिरियडची आपण ती करंटमध्ये या करंटच्या इक्वेशनमध्ये पुट केली. त्यानंतर काय केलं की ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंटचं जे इक्वेशन आहे हे आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेलं होतं. मग ते काय असतं की इट इज द प्रॉडक्ट ऑफ करंट अँड एरिया. बरोबर आहे. सो करंटची जी व्हॅल्यू आलेली आहे ती आपण यामध्ये पुट केलेली आहे. एरिया काय असतो सर्कलचा πr². ओके, त्यानंतर इथे पहा आणि ते जे इक्वेशन आलेलं आहे त्यामध्ये E/2me हा जो रेशिओ आहे त्याला काय म्हणतो आपण गायरोमॅग्नेटिक रेशिओ. त्यानंतर पहा की आपण काय केलेलं आहे की इलेक्ट्रॉन जो आहे रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर ऑर्बिट तो कसा असतो कशाच्या इक्वल असतो. त्याची जी अँग्युलर मोमेंटम आहे ती कशाच्या इक्वल असते. इट इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, NH/2π हे फॉर्म्युलेट आहे, लक्षात ठेवा. ओके, तर ती ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम काय असेल L इज इक्वल टू NH/2π. तर ती जी व्हॅल्यू आहे ती आपण वरील हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं होतं यामध्ये पुट केली. ओके, ती पुट केल्यानंतर आपण मॅग्नेटिक ऑर्बिटल मोमेंटमची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली. आणि फर्स्ट ऑर्बिटसाठी आपण जर कन्सिडर केलं पुन्हा एकदा सेकंड ऑर्बिटसाठी थर्ड ऑर्बिटसाठी तर आपल्याला ह्या वेगवेगळ्या व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार आहे. ओके, लक्षात आले. आणि ही जी क्वांटिटी आहे EH/4πme यालाच काय म्हणतो आपण बोहर मॅग्नेट्रॉन. यालाच काय म्हणतो आपण बोहर मॅग्नेट्रॉन. आणि त्याची जी व्हॅल्यू आहे काय आहे 9.274 × 10⁻²⁻². ओके, ही त्याची व्हॅल्यू आहे. लक्षात आलं. सो इट्स व्हेरी इझी. हे तुम्हाला 3 मार्क्ससाठी तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. सो रीड केअरफुली अँड लिसन केअरफुली. सो नोट्स तुम्हाला व्यवस्थित प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आय होप यू अंडरस्टँड व्हेरी वेल. सो थँक्यू.